मे महिना सुरू झालाय, सूर्य आग ओकायला लागलाय, डोक्यावरचा फॅन सुद्धा आता नुसती गरम हवा सोडतोय. उकाड्यानं जीव पार हैराण झालाय. आणि अशा वेळी प्रत्येक 90sच्या जनरेशनला एका गोष्टीची नक्कीच आठवण झाली असेल, आणि ती गोष्ट म्हणजे रसना. टीव्हीवर आय लव्ह यू रसना म्हणणाऱ्या त्या गोड चिमुरडीने आपल्या अख्ख्या बच्चे कंपनीला वेड लावलं होतं. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एका बाजूला गच्चीवर कुरडया पापड सुकत असायचे आणि दुसऱ्या बाजूला घरात रसना बनवण्याचा एक मोठा सोहळा व्हायचा. अवघ्या 12 रुपयात 32 ग्लास सरबत बनवून देणाऱ्या या ब्रँडने पेप्सी आणि कोका कोला सारख्या अमेरिकन कंपन्यांना भारतात घाम फोडला होता. एका काळात भारताच्या घराघरात राज्य करणारा, देशातल्या 90% मार्केटवरती ताबा मिळवणारा हा आपला लाडका ब्रँड अचानक कुठे गायब झाला? पेप्सी आणि कोका कोलाच्या अब्जावधी रुपयांच्या मार्केटिंग समोर रसनाची सुरुवात कशी झाली आणि नंतर असं काय घडलं की रसना अचानकच काळाच्या पडद्याआड गेला? चला जाणून घेऊयात रसनाच्या यशाची आणि त्यानंतर अचानक गायब होण्यामागची ही सगळी गोष्ट आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. तर सगळ्यात आधी जाणून घेऊया रसनाच्या इतिहासाबद्दल. 1970च्या दशकात भारतात कोका कोला आणि कॅम्पा कोला सारखे कोल्ड्रिंक्स अगदी लोकप्रिय होते, पण ते प्रचंड महाग असल्याने सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय भारतीयांच्या खिशाला परवडत नव्हते. नेमकी हीच गरज ओळखली गुजरातच्या अहमदाबादमधल्या अरीज खंबाटा या पारशी उद्योजकानं. त्यांच्या कुटुंबाचा आधीपासूनच सोडा वॉटरचा बिझनेस होता, पण या खंबाटा कुटुंबातील अरीज यांना देशातल्या गरीबातील गरीब कुटुंबालाही परवडेल असं एक पेय तयार करायचं होतं. आणि मग अरीज यांना फ्लेवर्ड सोडा बनवण्याची आयडिया सुचली. पुढे 1950च्या दशकात जाफे नावाने हा सोडा गुजरातमध्ये फेमस झाला. पुढे याच कुटुंबातील फिरोजशाह खंबाटा यांनी हा ब्रँड नव्यानं लॉन्च करायचं ठरवलं. साल होतं 1976. फिरोजशाहांनी जाफे सोडाला नवीन नाव दिलं रसना. शिवाय फक्त नावच नाही तर फिरोजशाहांनी याच्या मार्केटिंगमध्ये देखील नाविन्य आणलं. त्या काळी मुद्रा नावाच्या जाहिराती कंपनीकडे याच्या जाहिरातीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. मोठ्या माणसांसाठी मार्केटमध्ये बरेचसे कोल्ड्रिंक्स उपलब्ध होते आणि मग मुद्राने स्पेस ओळखली. रसनासाठी लहान मुलांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. पुढे घरात पाहुणे आले की चहा कॉफी बनवण्याचा खर्च आणि उन्हाळ्यात थंड पिण्याची सोय या दोन्ही गोष्टींचा विचार करून रसना मार्केटमध्ये सुसाट धावायला लागला. कमी खर्चात एका छोट्या पाऊचमध्ये अख्ख्या कुटुंबासाठी घरच्या घरी तृप्त करणारं सरबत बनवता यावं या एकाच उद्देशाने रसनाचा जन्म झाला आणि या स्वस्त मस्त आयडियाने पुढे इतिहास घडवला. लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात रसनाने संपूर्ण भारताच्या बाजारपेठेवर एक हाती ताबा मिळवला. बाजारात आधीपासून ठाण मांडून बसलेले रूह अफजा, किसान सारखेचे सिरप ब्रँड्स होते, पण खरी धडकी भरली ती थेट त्या काळातल्या आघाडीच्या सॉफ्ट ड्रिंक्सना म्हणजे गोल्ड स्पॉट, थम्सअप आणि लिम्काला. कारण गणित एकदम साधं आहे. बाहेर मिळणाऱ्या अवघ्या 2 लिम्काच्या बाटल्यांच्या किमतीत घरात अख्खे 32 ग्लास रसना तयार व्हायचा. आता एवढं स्वस्त मस्त पर्याय समोर असल्यावर कोणता भारतीय नाही म्हणेल? यानंतर तर रसनाने मागे वळून पाहिलंच नाही. कपिल देव, करिश्मा कपूर यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींनी रसनाची जाहिरात केली. काळासोबत रसना गल बदलत गेल्या, पण रसनाची तीच आंबट गोड चव लोकांच्या जिभेवरती कायम राहिली. पुढे 90च्या दशकात जागतिकीकरण झालं. पेप्सी, कोका कोला, फ्रुटी सारखे आंतरराष्ट्रीय अवाढव्य ब्रँड्स कोट्यवधी रुपयांचं बजेट घेऊन भारतात आले, पण आपला हा स्वदेशी रसना त्यांनाही पुरून उरला. पण मग रसनाची पिछेहाट नक्की झाली तरी कुठे? तर त्याचं झालं असं की 2000च्या दशकात कोका कोलाला टक्कर देण्यासाठी रसनाने ऑरेंज जॉल्ट नावाचं एक फीज असणारं म्हणजे गॅस असलेलं कार्बोनेटेड फ्रूट ड्रिंक काचेच्या बाटलीत लॉन्च केलं. पण इथेच खरी मोठी गडबड झाली. या ड्रिंकमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून गॅस वापरल्यामुळे त्याला सतत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणं गरजेचं होतं, नाहीतर ते खराब व्हायचं. त्या काळात भारतातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील दुकानदार वीज वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी दुकानातले जे फ्रीज आहेत ते बंद करून घरी जायचे. परिणामी दुकानातच ऑरेंज जॉल्टच्या बाटल्या खराब व्हायला लागल्या, चव बदलली आणि दुकानदारांचं अतोनात नुकसान झालं. या एका चुकीमुळे रसनाचा कोट्यवधी रुपयांचा माल सडला आणि ब्रँडची प्रचंड नाचक्की झाली. शिवाय 2000 नंतर भारतात हळूहळू आरोग्याविषयी जागरूकता वाढायला लागली. रसना हा फळांचा खरा रस नसून केवळ सिंथेटिक फ्लेवर आणि आर्टिफिशियल कलर यांचं मिक्सचर आहे ही गोष्ट लोकांच्या लक्षात यायला लागली. पालकांनी मुलांना रसना देणं कमी केलं. याच भीतीचा फायदा उठवून रिअल ज्यूस आणि ट्रॉपिकाना सारख्या ब्रँड्सनी 100% रिअल फ्रूट ज्यूस अशी जाहिरात करून रसनाचा सुजाण ग्राहक वर्ग पळवला. ह्यात महत्त्वाचं म्हणजे 90च्या दशकात भारतात एकत्र कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणावर होती, त्यामुळे उन्हाळ्यात 32 ग्लासचा मोठा पॅक आणून घरात रसना बनवणं परवडायचं. पण 2000 नंतर विभक्त कुटुंब पद्धती वाढली. पती पत्नी आणि एक मूल अशा छोट्याशा कुटुंबाला 32 ग्लास रसनाची गरजच उरली नाही. रसनाने हे गणित ओळखण्यात
उशीर केला, पण तोपर्यंत बाजारात सिंगल सर्व्हिस म्हणजेच 5-10 रुपयांची फ्रुटी किंवा स्लाइसची पाकिटं आली, जी छोट्या कुटुंबासाठी सोयीची होती. दुसरीकडे पेप्सी आणि कोका कोलाने सलमान खान, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर आणि ऐश्वर्या रॉय यांना सोबत घेऊन आपल्या ड्रिंक्सला कूल आणि ग्लॅमरस बनवलं. कॉलेजचे जे तरुण आहेत ते थम्सअप किंवा पेप्सी हातात धरण्यात स्टेटस समजायला लागले. या उलट रसना अजूनही त्याच लहान मुलं आणि आई याच जुन्या जाहिरातीमध्ये अडकून पडला. तरुणाईला रसना पिणं एम्बरेसिंग वाटायला लागलं. पुढे जेव्हा भारतात स्पर्धा वाढली तेव्हा रसनाच्या मॅनेजमेंटनं इंडियन मार्केटमध्ये जास्त कष्ट करण्याऐवजी आपला मोर्चा एक्सपोर्टकडे वळवला. त्यांनी रसना इंटरनॅशनल अंतर्गत मिडल ईस्ट आणि आफ्रिकेतील 50हून अधिक देशांमध्ये पावडर ड्रिंक्स विकायला सुरुवात केली. आज रसनाचा परदेशातला बिझनेस खूप मोठा आहे, पण याच आंतरराष्ट्रीय यशाच्या नादात त्यांनी भारताच्या मुख्य बाजारपेठेकडे दुर्लक्ष केलं आणि भारतीय ग्राहकांच्या मनातून ते हळूहळू उतरत गेले. आज रसना भलेही टीव्हीच्या जाहिरातींमध्ये दिसत नसेल, पण म्हणून रसना काय संपलेला नाही आहे. आज रसना एव्हॅल्युएशन नावाच्या एका वेगळ्या ब्रँडखाली मार्केटमध्ये आहे आणि जगभरातल्या तब्बल 60पेक्षा जास्त देशांमध्ये आजही त्याची निर्यात केली जाते. बाकी आजही भारतातल्या अनेक ग्रामीण भागात उन्हाळ्याची तहान भागवण्यासाठी रसनाचाच आधार घेतला जातो. पण तुम्हाला काय वाटतं की रसना परत इंडियन मार्केटमध्ये कमबॅक करेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी फॉलो करा लगावबत्ती.